नमस्कार, KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्रीयुत उद्धव ठाकरे यांनी कोयना विद्युत प्रकल्प टप्पा 4 च्या विद्युतगृहाची केली पाहणी। रत्नागिरी येथील MIDC परिसरात निकृष्ट दर्जाच्या पोषण आहाराचं पॅकिंग करणाऱ्या ठेकेदाराचा भाजप युवा मोर्चाने केला पर्दाफाश। आणि कोकण रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाचं काम वेगाने सुरू। मार्च 2021 अखेर सर्व रेल्वे गाड्या विजेवर धावण्याचे मिळाले संकेत। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। हाजी मोहम्मद साहेब ठाकूर ITI करंजारी पालीपासून जवळच रत्नागिरी कोल्हापूर हायवे लगत असलेल्या शासन मान्य ठाकूर ITI क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया मानांकित आणि डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंगची मान्यता प्राप्त ITI। 1 आणि 2 वर्ष कालावधीच्या ट्रेडसाठी प्रवेश सुरू। सिव्हिल ड्राफ्ट्समन, मेकॅनिकल ड्राफ्ट्समन, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनर, फिटर, मेकॅनिक डिझेल ट्रेड्स उपलब्ध। आमची वैशिष्ट्य अनुभवी शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, वायफाय कॅम्पस, सुसज्ज लायब्ररी, हॉस्टेलची सुविधा, प्रॅक्टिकलसाठी अद्ययावत वर्कशॉप्स, कॉम्प्युटर लॅब, नोकरीसाठी सक्षम मार्गदर्शन तसंच रत्नागिरीपासून कॉलेजपर्यंत जाण्यासाठी बस सेवा। शासनाने निश्चित केलेली माफक प्रवेश फी। प्रवेश आणि अधिक माहितीसाठी 02352 2693 95 किंवा 8551 01 59 48 या क्रमांकावर संपर्क साधा। व्यवसाय शिक्षण क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव ठाकूर ITI करंजारी, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी कोयना विद्युत प्रकल्प टप्पा 4 च्या विद्युतगृहाची पाहणी केली। या प्रसंगी नगरविकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, पालकमंत्री अनिल परब, मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर, सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, आमदार सर्वश्री भास्कर जाधव, राजन साळवी, शेखर निकम उपस्थित होते। कोयना जलविद्युत प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प असून कोयना नदीवर धरण बांधून याकरिता पाणी अडवलं गेलं आहे। या प्रकल्पाचे 4 टप्पे असून सह्याद्री डोंगराच्या पोटात 300 मीटर खोलीवर हा टप्पा असून
त्यामधून लेक टॅपिंग पद्धतीनं 1000 मेगावॅट विद्युत निर्मिती केली जाते। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिशय बारकाईनं कोयना जलविद्युत प्रकल्पाची पाहणी केली आणि आधुनिकीकरणासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल असं म्हणाले। आता हे कामासाठी प्लॅटफॉर्म मारलाय आपण, हे खाली आलो जाऊन बघा त्याबद्दल ते कॉमन 4 युनिट ते जाऊन पण जातो। हो हो हा किती वर्ष जुना प्लॉट याला 20-22 वर्ष 98ला कंप्लीट आहे। आता मॉडर्नाइज मधला हा मेकॅनिकल मध्ये जास्त मॉडर्नायझेशन होत नाही, मेकॅनिकल तर बेसिक आहे। या प्रसंगी वीज निर्मिती कंपनीचे कार्यकारी संचालक संजय खंडारे, कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, कोकण विभागाचे विशेष महानिरीक्षक संजय मोहिते, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग आदी अधिकारी आणि अभियंते उपस्थित होते। रत्नागिरी येथील MIDC परिसरात निकृष्ट दर्जाच्या पोषण आहाराचं पॅकिंग करणाऱ्या ठेकेदाराचा भाजप युवा मोर्चातर्फे पर्दाफाश करण्यात आल्यानं ठेकेदाराचं धाबं दणाणलं आहे। चिपळूण येथील MIDC मध्येही काही महिन्यांपूर्वी असाच प्रकार उघडकीस करण्यात आला होता आणि आता तोच प्रकार रत्नागिरी MIDCतही उघडकीस आल्यानं भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे। गेले 2 महिने सातत्याने आम्ही या सगळ्या गोडाऊनची पाहणी करतोय, 2 महिने या सगळ्याची माहिती गोळा करण्याचं काम करतोय। एकात्मिक बाल विकास प्रकल्प जो आहे जिल्हा परिषदचा ICDSला हे इथे असणारं गहू तांदूळ 0 ते 6 वयोगटाच्या मुलांना इथून मसूर डाळ असेल, चणा डाळ असेल, हरभरा असेल किंवा अन्य प्रकारचे जे अंगणवाडीला जे साहित्य पुरवलं जातं पोषण आहाराचं ते ह्या गोडाऊनमधून MIDCला सावंत फॅब्रिकेशन म्हणून C11 हे गोडाऊन आहे आणि इथे अशा प्रकारचं बोगस असं इथे हरभरा आहे, धान्य आहे, सगळी धान्य जी आहेत ती बोगस आहेत। इथे आलेला गहू तांदूळा दिनांक 6/5/2020चा आहे आणि तो लोकांना 0 ते 6 वयोगटाच्या बालकांना जर दिल्यानंतर स्तनदा माता असतील, गरोदर माता असतील या सगळ्यांना हे दिलं जातं। आणि सर्वात शोकांतिकेची बाब अशी आहे की आपलं कारवांच्या वाडीतलं FSCIचं जे गोडाऊन आहे त्या गोडाऊनमधनं गहू तांदूळ इथे आणला जातो, तो बोगस पद्धतीचा आहे असं इथले असणारे पॅकिंग करणारे सुपरवायझर स्वतः मान्य करतायत। आणि इथे कुठच्याही परवानगी नसताना इथे आपल्याला दिसेल की त्यांनी इथे तो जो बोगस आलेला तांदूळ असेल, गहू असेल, तो त्या हॉलरला लावून त्यातला जो किडा आहे तो बाहेर काढला जातो आणि इथे आपण मागे बघू शकता इथे या गोडाऊनमध्ये त्यांनी सगळं अवैधरित्या जे सगळं खराब झालेलं माल आहे, जे धान्य आहे ते सगळं साठवून ठेवलंय। रत्नागिरी MIDC इथं निकृष्ट पोषण आहाराचं पॅकिंग आणि सप्लाय होत असल्याचं वृत्त माजी खासदार निलेश राणे यांना समजताच त्यांनी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना तातडीनं घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले। त्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला असल्यानं एकच खळबळ माजली आहे।
ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी तसंच अन्न आणि भेसळ विभागाचे अधिकारी, महिला आणि बालविकास अधिकारी RV काटकर आदींनी गोदामाला भेट देत पाहणी केली आणि कडक कारवाईचे संकेत दिले। भाजप युवा मोर्चाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी ठेकेदारावर कारवाईची मागणी केली आहे। आणि शोकांतिका महत्त्वाची म्हणजे ICDS एकात्मिक बालविकास प्रकल्पाला या गोडाऊनची कुठच्याही पद्धतीची माहिती नाही, त्यांना कुठचाही अधिकार नसल्याचं ते सांगतात। हे आमचं फूड अँड ड्रगचं काम आहे, परंतु इथे असलेला आपण जर पिशवी बघितले, तिथले नमुने बघितले तर ते खडपोली MIDCच्या पिशव्या पॅकिंग इथे केल्या जातात, रत्नागिरी MIDC म्हणजे रत्नागिरी MIDC मध्ये। आणि त्यातली सर्वात महत्त्वाची बाब, हे महेश्वरी महिला बचत गटला हे काम दिलं गेलं असं या पिशव्यांवरून कळतं, परंतु सदर गोडाऊनमध्ये आपण स्वतः प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर इथे 11 पुरुष कामगार आहे आणि ते काम करतात। मुळात हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे हे दर 2 महिन्याला किमान 2 ते 2.5 कोटीचं इथे बिलिंग केलं जातं। ह्या प्रकारचं ह्या लायसन्सचं कुठचंही टेंडर आजपर्यंत काढलं गेलेलं नाही। वर्षाला किमान 20 ते 22 कोटी रुपयाचं यांचं बिल होतं, ते पैसे कुठच्या डिपार्टमेंटकडून कुठनं अदा केले जातात याची सखोल चौकशी करण्यात यावी। त्याच पद्धतीने महेश्वरी महिला बचत गट MIDC रत्नागिरी अशा स्वरूपाचा कुठचाही बचत गट या इथे MIDC मध्ये दिसून येत नाही। त्याचप्रमाणे त्यांचा झालेला C11 MIDCचा जो आहे यातलं मूळ ठेकेदार जो आहे तो बीडचा आहे आणि हे सब कॉन्ट्रॅक्ट हे 4 आहेत, परंतु प्रत्येकाचं वेगवेगळं आहे। ह्या गोडाऊनमध्ये पॅकिंग होत असताना गहू तांदूळ हा जिल्हा शासकीय आपलं जे कलेक्टरचा FSA गोडाऊन आहे तिथनं आलं जातं, मसूर डाळ चणा डाळ असेल हा वेगळा कॉन्ट्रॅक्टर आहे। एका ह्या गोडाऊनमध्ये 3 प्रकारचे कॉन्ट्रॅक्टर आपापलं पॅकिंग करतायत, तर हा सामूहिकरित्या जिल्हा प्रशासन असेल किंवा हे जे ठेकेदार आहेत यांच्या विनियोगाने हा चाललेला महाघोटाळा आहे। दरम्यान अन्न आणि औषध प्रशासनानं सदरील गोडाऊनला सील करून तपासानंतर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत। रत्नागिरीसारख्या MIDC ठिकाणी एखादी व्यक्ती खुलेआमपणे अत्यंत निकृष्ट दर्जाचे टोके आणि किडी लागलेले धान्य खुलेआमपणे अंगणवाडीतील मुलांना देण्याचे काम करत असते आणि त्याची खबर जिल्हा परिषद, पंचायत समिती, अन्न आणि औषध विभाग यांना लागू नये याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। सुमारे 1100 कोटी रुपये खर्च करून कोकण रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाचं काम वेगाने सुरू असून लवकरच सर्व गाड्या डिझेल ऐवजी इलेक्ट्रिक इंजिनवर धावतील असं चित्र दिसू लागलं आहे। कोकण रेल्वे मार्गावरील ठोकूर ते वेर्णा आणि वेर्णा ते रोहा असं विद्युतीकरणाचं काम वेगाने सुरू आहे आणि ठोकूर ते उडपी या 200 किलोमीटर मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झालं आहे। रेल्वे मंत्रालयानं हाती घेतलेल्या मिशन इलेक्ट्रिफिकेशन या मोहिमेअंतर्गत देशातील रेल्वेच्या सुमारे 2 लाख किलोमीटर मार्गाचं विद्युतीकरण केलं जाणार आहे। त्याच धर्तीवर कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाचं कामही वेगाने सुरू असून ते लवकरच पूर्ण होईल।
मार्ग सुरू झाल्यापासून सर्व गाड्या डिझेल इंजिनवर धावत आहेत, त्यामुळे प्रदूषणाची मोठी समस्या निर्माण झाली होती आणि ही बाब लक्षात घेऊन 2 वर्षांपूर्वी रेल्वे मंत्रालयाने कोकण रेल्वेच्या सुमारे 700 किलोमीटर अंतराच्या विद्युतीकरणाचा निर्णय घेतला आणि हे काम वेगाने सुरू असल्यामुळे विकासाच्या फास्ट ट्रॅकवर कोकण रेल्वे येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्रीयुत उद्धव ठाकरे यांनी कोयना विद्युत प्रकल्प टप्पा 4च्या विद्युतगृहाची केली पाहणी। रत्नागिरी येथील MIDC परिसरात निकृष्ट दर्जाच्या पोषण आहाराचं पॅकिंग करणाऱ्या ठेकेदाराचा भाजप युवा मोर्चाने केला पर्दाफाश। आणि कोकण रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाचं काम वेगाने सुरू। मार्च 2021 अखेर सर्व रेल्वे गाड्या विजेवर धावण्याचे मिळाले संकेत। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।